आणि आता बातमी संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगरमध्ये 40,000 मुलांसाठी सोलारवर खिचडी शिजवली जाते। सौर ऊर्जेच्या मदतीने पोषण आहार बनवला जातोय। संभाजीनगरच्या अन्नामृत फाउंडेशनने हा प्रयोग केलेला आहे। एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक स्वयंपाकगृहांपुढे अडचणी असताना वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौर ऊर्जेचा वापर करून प्रभावी पर्याय छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतो। या प्रणालीमुळे दररोज सुमारे 35 ते 40,000 विद्यार्थ्यांसाठी पोषण मूल्य जपून कमी वेळात अन्न शिजवलं जातंय। तसंच एलपीजीवर अवलंबून न राहता सौर ऊर्जेचा वापर केला जातोय। चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आयटी पार्क इथं त्यांच्या वतीनं सामुदायिक स्वयंपाकघर चालवलं जातंय। आज जिल्ह्यातील दररोज 40,000 शालेय विद्यार्थ्यांपर्यंत शालेय पोषण आहार तयार करून पोहोचवण्याचं काम केलं जातंय। शहरी भागातील सुमारे 168 शाळा आणि त्यातील 38,000 विद्यार्थी तसंच 80 बालवाड्यांमधील 3,500 बालकांपर्यंत हा आहार पोहोचवला जातोय। याशिवाय शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दररोज जेवण देण्यात येतंय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या आयटी पार्कमध्ये गॅस सिलेंडरची झंझट नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय।